सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। जैन समाजानं परवा रविवारी एक चांगला निर्णय घेतला। जैन समाजातील कोणाच्याही लग्नात 6 पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधूवरांना फक्त आशीर्वाद द्यायचे, परंतु जेवण करायचे नाही। आणि मग कालचं याचे अनुकरण करत अग्रवाल समाजानेही वरील निर्णय राबवायचं ठरवलं आहे। याबरोबरच लग्नपत्रिका छापायची नाही तर फक्त व्हॉट्सअप व फोनद्वारे निमंत्रण द्यायचं। खास निर्णय म्हणजे प्री वेडिंग व संगीत सध्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे। वरील दोन्ही समाज, जैन व अग्रवाल, आर्थिकदृष्ट्या भक्कम असून देखील त्यांनी वरील निर्णय घेतले, त्याबद्दल दोन्ही समाजाचे अभिनंदन। आपण ओरिजिनल ओबीसी, SC, ST कधी बदलणार? आपण साखरपुड्याचा खर्च लग्न एवढा करायला लागलो आहोत। वेळप्रसंगी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करतो। आता आपण बदलले पाहिजे हे नक्की। आदर्श व अनुकरणीय निर्णयाचं मनापासून स्वागत करा आणि सर्व जाती, धर्म, पंथ यांनी या निर्णयाचं सर्वांनी पालन करा। समाजानं विवाह समारंभांचे रूपांतर विवाह संस्कारांमध्ये केलं पाहिजे। काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे गर्दी नको म्हणून शासनानं विवाह कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्यानं त्यावेळी ही बाब प्रकर्षानं लक्षात आली होती, परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रुपये उधळू लागले। आपण विनाकारण लाखो रुपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत। आता तरी आपण बदलले पाहिजे, नाही तर काळ आपणास माफ करणार नाही। दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे। शेतीमालाला भाव नाही, सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत, खासगी नोकरी शाश्वती नाही। मुलीच्या लग्नाला 100 रुपये खर्च येत असेल तर मुलालाही 80 रुपये खर्च येतो। कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरतो। आमच्या काही पिढ्या गेल्या, आता तरी डोळे उघडले पाहिजेत। विवाह हा सोहळा नाही तर तो संस्कार आहे। 16 संस्कारांतील एक संस्कार समजला पाहिजे। कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात। आजवर मोठं लग्न केलं म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला नाही। आपण शेती विकून गुंठ्यावर आलो तर व्यापारी एका दुकानाचं 4 दुकाने करत आहेत। व्यापारी वर्गाला नाव ठेवण्यापेक्षा आपण त्यांचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे। ईर्ष्या नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे। भाऊबंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको, विवाह प्रसंगी तर नकोच नको। वधूवर यांना नेहमी उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे। वरमाईनं सुद्धा रुसवे फुगवे करू नयेत। आपल्यालाही मुलगी आहे, सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे ही भावना रुजली पाहिजे। जेवणावळी मानपान ही पद्धत बंद करून खर्च कमी करून वधूवरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा। संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी, फर्निचर तर नकोच। मेहंदी, वैदिक पद्धत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी। स्वागत समारंभात साधेपणा आणावा। विवाहासाठी सत्यशोधक विवाह पद्धती वापरावी। क्रिकेट 5 दिवसाचा वनडेवरून 20-20 वर आला तर आपण विवाह छोटेखानी आटोपशीर करायला काय हरकत आहे? मोजक्याच लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो। लग्नपत्रिकेचा खर्च वाचून लग्नपत्रिका व्हॉट्सअपवरून पाठवावी व संबंधित व्यक्ती पत्रिका पाठवल्यानंतर फोन करून आग्रहाचं निमंत्रण द्यावे। पुन्हा आठवणींसाठी फोन करत लग्नाच्या अगोदर 2 दिवस करावा। कोणत्याही जाती धर्मातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार केलाच पाहिजे। समाज सुधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे। चला तर मग सुधारणांची सुरुवात स्वतःपासून करूयात। हळूहळू सर्व समाज बदलेल व एक दिवस समाजाची 100% प्रगती होईल। फक्त वाचू नका, विचारही करा। समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा मेसेज पोहोचवा ही नम्र विनंती। ही काळाची गरज आहे। या सर्व 6 तासात सत्यशोधक विवाह संपन्न होतो। त्यामध्ये साखरपुडा, हळदी समारंभ, लग्नाचा समारंभ आणि जेवणावर सर्व 6 तासात पूर्ण होतात। एकाच दिवशी सत्यशोधक पद्धती सर्वात उत्तम। या विवाहामध्ये हुंडा देणे घेणे नाही, आहेर देणे घेणे नाही, भेटवस्तू देणे घेणे नाही। एकदम साध्या पद्धतीनं लिमिटेड लोकांमध्ये हा विवाह केला जातो। कमीत कमी खर्चात हा विवाह होतो आणि ह्या विवाहाची पद्धत महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिखित सार्वजनिक सत्य धर्माच्या पुस्तकात विधी पद्धती, मंगलाष्टका, शपथविधी सर्व त्यांच्यामध्ये दिलेला आहे। सर्वांनी याचा उपयोग घ्यावा। माहिती पाहिजे असेल तर मला केव्हाही फोन करावा। सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01।